मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय आनंद होतोय मला. यावर्षी आपली आय-एम-पी क्वेशन सीरीज आजपासून सुरुवात होते. थोड्याच दिवसात सगळ्या टॉपिकचे आय-एम-पी क्वेशन्स मला तुम्हाला द्यायचे आहेत. पण मी फळ्यावर काय लिहिलंय बघा, की हा जो टॉपिक आहे तो सगळ्यात सोपा टॉपिक आहे, पण 5 मार्काला. मग 2 प्रकारचं तुम्ही रिएक्ट होऊ शकता. फक्त 5 मार्काला आहे किंवा असं रिएक्ट होऊ शकता 5 मार्काला हा टॉपिक आहे. अरे पण आपला जो पेपर आहे ना, तो विथ ऑप्शन ऑलमोस्ट 100 मार्क्सचा असतो. 100 मार्काचा पेपर असतो. मग त्यात 5 मार्क कुठं सापडतच नाहीत, असं पण वाटू शकतंय. सांगतो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आय-एम-पी क्वेशन्स मी देणार आहे, पण पूर्णपणे वेगळा प्रकार असणार आहे. मला याला सी पण टच द्यायचा आहे. बोर्डसाठी आय-एम-पी क्वेशन देतोय मला मान्य आहे. पण बोर्ड बरोबर सी तयारी करणं पण गरजेचं आहे. ओके, मग पहिला प्रश्न डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. तुम्ही क्रॅश कोर्समध्ये ओके, आपलं ड्रॉपर टू टॉपर बॅच आहे. ऑब्व्हियसली ड्रॉपर टू टॉपर मध्ये सुद्धा काही मुलं बोर्ड रिपीट करतायत, जे हा व्हिडिओ ते बघत असणार मला माहिती आहे. ड्रॉप करणारी मुलं, ड्रॉप घेणारी मुलं. नाहीतर 90% 100% रेग्युलर मुलं. तर तुम्ही बघताय बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये का? मी तुम्हाला सांगतो. हा जो डिफरन्स आहे की नाही, ह्याच्यावर कितीतरी एम-सी-क्यू विचारले जातात. मग आपली ड्रॉपर टू टॉपर बॅच आहे, क्रॅश कोर्स 2025 आहे. याच्यावर सॉलिड स्टेटचे जेवढे व्हिडिओ असतील त्यातला पहिला व्हिडिओ ॲज अ फ्री कंटेंट म्हणून मी ठेवलाय. बघा, तो बघा आणि तुमच्या लक्षात येईल, की हा एक डिफरन्स तुमचे 10 ते 12 पी-वाय-क्यूज क्लिअर करतोय परीक्षेत आलेले प्रश्न. मग अभ्यास कसा केला पाहिजे? सांगतो. जनरली काय करतो रे? पहिल्यांदा मुलांचा प्रश्न असतो मला, की "सर डिस्टिंग्विश आहे ना, 4 पॉइंट बास होतील ना?" खरं आहे ना सांगा बघू. मी पण तेच केलं होतं. मला आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं, की 1 पॉइंट लिहिला की अर्धा मार्क, 2 पॉइंट लिहिले की 1 मार्क. मग 2 मार्काला डिस्टिंग्विश आहे, 4 पॉइंट कसे तरी पाठ करायचे. मग तुम्ही नाही करायचं ते. सांगतो लक्षात घ्या. इथं आणि इथं डिफरन्स आहे. इथं रेग्युलॅरिटी असणार आहे अरेंजमेंटमध्ये. इथं ते इरेग्युलॅरिटी नसणार आहे. रँडमली अरेंजमेंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शार्प मेल्टिंग पॉइंट. इथं शॉर्ट रेंज ऑर्डर असणार आहे. शार्प मेल्टिंग पॉइंट डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. त्याच्यानंतर इथं जे दिलेत ना एनिसोट्रॉपिक म्हणजे काय? क्रॅश कोर्समध्ये मी डिटेल एक्सप्लेन केले ते. एनिसोट्रॉपिक म्हणजे काय होतं? क्रिस्टलाइन सबस्टन्समध्ये डायरेक्शननुसार काही प्रॉपर्टीज फॉर एक्झाम्पल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिले का बघा कुठं? चेंज होतात. पण आयसोट्रॉपिक म्हणजे डायरेक्शनवर प्रॉपर्टी डिपेंड नाहीयेत. सेम मॅग्निट्यूड इन एव्हरी डायरेक्शन. सांगू का? प्लीज फ्री कंटेंट मधला व्हिडिओ आहे. सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. 5 मिनिटं वेळ काढा. तुमच्या लाईफचं टर्निंग पॉइंट ठरेल तो. व्हिडिओ बनवताना मी एवढं खुश झालो होतो. रिझन काय आहे? सांगतो. कारण ह्या गोष्टींना करूच वाटत नाहीत. लक्षातच राहत नाहीत. कसं पाठ करायचं? सांगू का तुम्हाला? हे एक्झाम्पल बघा. आईस त्याच्यानंतर NaCl मेटलचे पण एक्झाम्पल आहेत बघा. डायमंड आहे याच्यात, फुलरिन आहे का बघा, ग्राफाईट आहे याच्यात. हे सगळे ना क्रिस्टलाइन सबस्टन्स आहेत. मग अमॉर्फस मध्ये कोण आहे? आता इथं मी ते स्लाईड नाही घेतला. तर सांगतो कोण आहे त्याच्यात प्लास्टिक आहे, बटर सुद्धा आहे अमॉर्फस, रबर आहे, टार आहे. हे सगळे ना अमॉर्फस आहेत. ते सुडो लिक्विड असतात, सुपर कूल्ड लिक्विड असतात. हे सगळे पॉइंटवर एमसीक्यू विचारले जातात. येत नाही आपल्याला, गोंधळ होतो. इथं काय विचारतात माहितीये का? हे 5-6 एक्झाम्पल देतात ह्यातले 1-2 ह्याच्यातले देतील आणि विचारतील की क्रिस्टलाइन सबस्टन्स किती आहेत त्याच्यात. मग सगळे एक्झाम्पल आले पाहिजेत तुम्हाला. म्हणजे तयारी करतानाच अशी करा आजपासून. म्हणजे बघा आतापर्यंत मी आय-एम-पी क्वेशन देताना फळ्यावर सगळे क्वेशन लिहिलेले असायचे आणि बघा हा आय-एम-पी करा, हे आय-एम-पी करा, अशी माझी मेथड होती. यावर्षी बदल आहे. यावर्षी बदल आहे. मी सी पण टच द्यायला सांगतोय तुम्हाला, नाहीतर लास्ट मोमेंटला अभ्यास होणार नाहीये. आणि सांगतो मी प्रमोशन करतोय असं म्हणा तर काही हरकत नाही. पण मी तुम्हाला योग्य दिशा दाखवायचं काम करतोय. ओके. आणि क्रॅश कोर्सला पर्चेस होतायत भरपूर. तुमचा माझ्यावर विश्वास आहे. तुमच्या बोलण्यातून ते जाणवतंय मला माझ्याशी बोलता त्यावेळेस तुम्ही. ठीक आहे. आता नेक्स्ट आय-एम-पी क्वेशन काय बघा. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. 4 टाइपचे क्लासिफिकेशन आहेत. आयोनिक आहे, मेटॅलिक आहेत, कोव्हॅलेंट आहेत आणि चौथं कुठलं दिलंय बघा. मी काय-काय सांगितलं? आयोनिक आहेत, मेटॅलिक आहेत. त्याच्यामध्ये मी सांगितलं मॉलिक्युलर सॉलिड राहिलं. हे मॉलिक्युलर सॉलिडचेच एक्झाम्पल डेंजरस आहेत लक्षात घ्या बरं का. पण तुम्हाला काय करायचंय याच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज मेटॅलिक म्हणजे त्याचं मेलिएबिलिटी, डक्टिलिटी आलं. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का टाइप. तर तुम्ही क्रॅश कोर्सचा व्हिडिओ बघणार आहे मला माहिती आहे. मग त्यावर आम्ही कुठल्या टाइपचे प्रश्न ह्याच्यात येतायत ते दिले आणि तो टाइप आहे बघा क्रिस्टलाइन, अमॉर्फस आणि हे 4 सॉलिड टोटल 6 झाले पॉइंट. ओके. सगळ्यांच्या प्रॉपर्टीज तुम्ही केल्या. आणि असा प्रश्न असतो व्हिच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू रिगार्डिंग मॉलिक्युलर सॉलिड. मग तुम्हाला मॉलिक्युलच्या सगळ्या प्रॉपर्टी आल्या पाहिजेत. मग एखादी चुकीची प्रॉपर्टी कुठली आहे ती पटकन ओळखता आलं पाहिजे.
अर्धा तास वेळ द्या तो व्हिडिओ बघायला. गॅरंटीनं क्लिअर होणार आणि तुम्ही कोर्स पण घेणार मला माहिती आहे. ओके. आणि समजून घ्या. नेक्स्ट आय-एम-पी क्वेशन आहे युनिट सेलची डेफिनेशन. केमिस्ट्रीमध्ये बोर्डच्या पेपरमध्ये 10 ते 15 या डेफिनेशन असतात बाळांनो. 10 ते 15 काय असतात? डेफिनेशन्स हे लक्षात घ्या. ओके. बर तुम्हाला युनिट सेलची डेफिनेशन त्याचे टाइप 4 टाइप आहेत. सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि इथं बेस सेंटर पण दिलंय. याच्यावर न्यूमेरिकल नाहीयेत, येणार नाही. पण हे टाइप तुम्हाला लिहावे लागतील. नेक्स्ट आय-एम-पी क्वेशन आहे क्रिस्टल सिस्टम एमसीक्यू साठी. इथं वाक्य बघा. These 14 lattice which describe the crystal structure are called Bravais lattice. किती ब्रॅव्हिस लॅटिस आहेत? सीईटीत विचारलंय तर ते 14 आहेत. पण पुन्हा त्यांना डिव्हाइड केले 7 क्रिस्टल सिस्टम मध्ये. मग क्रिस्टल सिस्टम 7 आहेत, ब्रॅव्हिस लॅटिस हे 14 आहेत. हे लक्षात घ्या. त्यांची नावं दिलेत. क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक आणि हेक्सागोनल. ओके. मी तुम्हाला सांगू का की ऍक्च्युअली बरं का कसं आहे बघा. तिथं मी हा जो चार्ट आहे ना, हा तसा इम्पोर्टंट चार्ट आहे लक्षात घ्या. ओके. तसा हा चार्ट इम्पोर्टंटच आहे. क्युबिकमध्ये सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड. हे क्युबिक तर आपल्याला स्टडी करायचं आहे ना. क्युबिकचा अर्थ कळाला का? की हे पण ए, हे पण ए आणि तुम्हाला सांगतो म्हणजे हाईट वगैरे सगळी म्हणजे हा क्यूब आहे हे समजून घ्या. म्हणजे त्याची लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट ए असणार आहे. म्हणजे याला मी स्टार करून ठेवतो हे इम्पोर्टंट आहे. ऑर्थोरोम्बिक मध्ये हे एवढं आहे, टेट्रागोनल मध्ये सिंपल आणि बॉडी सेंटर्ड आहे, हे बेस सेंटर्ड आहे. पण आता सांगू तुम्हाला मी की इम्पोर्टंट काय आहे? सिंपल. पहिलं काय दिलंय वाचा. काय लिहिलंय ते वाचा. लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो. काय प्रकार आहे? रिलेशन बिटवीन मोलार मास, डेन्सिटी, सबस्टन्स. मी इथं लिहितोय व्हेरी इम्पॉर्टंट. किती मार्काला? 2 मार्काला. तुम्ही लेटेस्ट 2-3 वर्षाचे पेपर बघा. हे डेरिव्हेशन आलेलं आहे. रिलेशन बिटवीन मोलार मास, डेन्सिटी. काहीही अवघड नाही रे. मास म्हणजे एम इंटू एन दिलाय. पण एम म्हणजे कोण आहे? मास ऑफ वन पार्टिकल आणि एन पार्टिकल्स. म्हणजे टोटल मास आहे एम इंटू एन. कसं असतं सिंपल क्युबिक मध्ये 1 ॲटम असतो. बॉडी सेंटर मध्ये 2 असतात. फेस सेंटर मध्ये 4 असतात. हा टॉपिक आपला संघर्ष बॅच मध्ये पण क्लिअर आहे. मी वेगवेगळे शॉर्टकट्स पण दिलेले आहेत. त्यातले व्हिडिओ तर खूप छान आहेत. फक्त 4 आहेत. मग संघर्ष बॅच पण आहे, क्रॅश कोर्स पण आहे. पहिला टॉपिक डिटेलमध्ये झालेला आहे आपल्या. तुम्ही ॲप डाउनलोड करून चेक करा त्याच्यात. तर डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. मग हे टोटल मास अपॉन व्हॉल्यूम आलं का? ए क्यूब. ठीक आहे. आता मोलार मास म्हणजे मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल म्हणजे अवोगॅड्रोज नंबर. मग मास ऑफ वन पार्टिकल इंटू अवोगॅड्रोज नंबर म्हणजे टोटल मास. याचा अर्थ स्मॉल एम ची व्हॅल्यू एम अपॉन एन ए. ओके. मास ऑफ वन पार्टिकल. तर मग ती व्हॅल्यू इथं पुट केले बघा. मग एम अपॉन एन ए. मग झाला की डेन्सिटीचा फॉर्म्युला नंबर ऑफ पार्टिकल्स अपॉन मोलार मास अपॉन ए क्यूब आणि एन ए. याच्यावर आधारित न्यूमेरिकल तर आहेत ना पुढं. मी तुम्हाला सांगतो हे जे डेरिव्हेशनचा जो पार्ट आहे, हा जो डेरिव्हेशनचा पार्ट आहे ना, इम्पॉर्टंट आहे. फार अवघड नव्हतं ते लक्षात घ्या. पण हे अवघड जातं मुलांना. हे अवघड जातंय. पण संघर्ष बॅचमध्ये आपण पॉइंट टू पॉइंटचे लॉग कॅल्क्युलेशन करून दाखवलेत, की याचा लॉग कसा बघायचा, याचा कसा क्यूब कसं काढायचं, क्यूब रूट कसं घ्यायचं, एवढं डिटेलमध्ये आपण घेतलेलं आहे. मग हे सांगतो. ऑल सॉल्व्ह न्यूमेरिकल्स हा इम्पोर्टंट पॉइंट आहे. आय-एम-पी क्वेश्चनचा पार्ट आहे. बरं आता टेट्राहेड्रल व्हॉइड्स, ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स समजतच नाहीत मुलांना. पण मी सांगतो. जेवढे ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स असतात, टेट्राहायड्रल व्हॉइड्स हे जे टेट्राहायड्रल व्हॉइड्स त्याच्या डबल असतात. हा पॉइंट तर लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो, काही हरकत नाही बरं का हे नाव घ्यायला. ग्रेट सर आहेत ते. प्रिन्स सर. तुम्ही यांचा YouTubeवर एक 10 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा. व्हॉइड्स इन क्रिस्टल लॅटिस प्रिन्स सर. इतकं जबरदस्त त्यांनी असे काय ते घेऊन सगळं एकदम छान एक्झाम्पल एक्सप्लेन केलेत. ह्या गोष्टी कळतील तुम्हाला. नक्की वेळ द्या बरं का. आता हे 2 प्रॉब्लेम मला तुम्हाला शिकवायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो. समजून घ्या. हा प्रॉब्लेम बघा सोडवतोय कसा मी ए आणि बी. ओके. काय दिलंय बघा. कंपाउंड इज फॉर्म्ड बाय द 2 एलिमेंट्स ए एंड बी. द एटम्स ऑफ एलिमेंट बी फॉर्म सीसीपी. सीसीपी म्हणलं की 4 एटम आणि एचसीपी म्हणलं की 6 एटम हे लक्षात ठेवायचे. आता ऐका. इथं लिहितोय मी ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स, इथं लिहितोय मी टेट्राहेड्रल व्हॉइड्स. आता ऐका. जेवढे एटम असतात तेवढेच ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स असतात.
मग जर इथे HCP असतं, इथं मी 6 घेतलं असतं, तर 6 एटम तर ऑक्टाहेड्रल वॉइड्स 6 आले असते. आणि टेट्रा त्याच्या डबल होणार म्हणजे 4 चे डबल किती येणार? 8. आता तुम्हाला देतील A नं आता टोटल 8 टेट्राहेड्रल वॉइड्स आहेत. A नं 1/3 ऑक्युपाय केलेत. 1/3 मग आता मी तुम्हाला सांगतो एक काम करूया. प्रत्येकाला 3 नं मल्टिप्लाय करू इकडे 12 येईल. पुन्हा 4 नं डिव्हाईड करूया. 2 आणि 3 येईल. मग झाला की फॉर्म्युला तयार. A2B3 मी सांगतो, नीट लक्ष द्या. क्रॅश कोर्सवरच्या सॉलिड स्टेटच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे असणार आहे. हं. मेन पॉइंट काय, की हे प्रश्न मुलांना अवघड वाटतात. पण ते अवघड नाहीयेत. बिलकुल अवघड नाहीयेत लक्षात घ्या. फक्त HCP, CCP हे कळालं पाहिजे. H म्हणलं की 6 एटम, जेवढे एटम तेवढेच ऑक्टाहेड्रल वॉइड्स, त्याच्या डबल टेट्राहेड्रल वॉइड्स हे लक्षात घ्या. ओके. आता मी काय करतोय बघा, हे पुस्तकातलं न्यूमेरिकल आहे हे लक्षात घ्या. ओके. ओके. आता हे पण पुस्तकातलं आहे. हे तर CETला आहे तसं विचारलंय. थोड्याशा व्हॅल्यूज चेंज करतील. आता माझं ऐका. मला सांगा इथे एवढे मोल आहेत. 0.4 मोल आहेत. मग ॲटम किती? मग 0.4 मोलला जर मी अवोगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय केलं तर मला ॲटम मिळणार. जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टाहेड्रल वॉइड्स. त्याला 2 न मल्टिप्लाय करा तुम्हाला टेट्राहेड्रल वॉइड्स मिळणार. ऑक्टा आणि टेट्राची ॲडिशन करा टोटल वॉइड्स मिळणार. केलंय का बघा? मोल आहेत ना? नंबर ऑफ एटम्स काढा. जेवढे एटम तेवढेच ऑक्टाहेड्रल वॉइड्स. त्याच्या डबल टेट्राहेड्रल वॉइड्स. टोटल म्हणजे दोघांची करा काय ॲडिशन. किती सोपं वाटतंय ना सांगा बघू. मग हे परीक्षेत येणारे प्रश्न आहेत. पण आता गॅरंटीचे प्रश्न. मी इथं लिहितोय 100%. मी तुम्हाला सांगतो हा नाहीतर डेन्सिटीचा नाहीतर हे. CETमध्ये 3 पैकी 1 क्वेशन या पेजवर असणार लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, की सिंपल क्युबिकमध्ये कसं असतं सिंपल क्युबिक माहिती आहे का? थोडीशी छोटीशी डायग्राम काढतात हे. ही एटॉमिक रेडियस आहे, ही एज लेंथ आहे. मग आलं का A इक्वॉल्स टू ट्वाइस आर. फेस सेंटर थोडक्यात काढून दाखवतो. थांबा नीट डायग्राम काढूया. फेस सेंटर क्यूब नाही काढत मी, पण फेसवर असा एटम असतो इकडे हे. ही एज लेंथ आणि हे कोण येणार आहे? 4R येणार. मग त्याचा पायथागोरसनुसार नुसार स्क्वेअर करूया म्हणजे 16R स्क्वेअर बरोबर A स्क्वेअर आणि A स्क्वेअर 2A स्क्वेअर. 2 इकडे डिव्हाईड करा. 8R स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर. तेव्हा स्क्वेअर रूट काढलं तर 2√2R येणार. 2√2R फेस सेंटर्ड. कसे फॉर्म्युले दिले ते काय वेगळंच लिहिले. असू दे. आर इक्वल्स टू लिहिलंय त्यांनी. मग ते √2 खाली घेतलंय. त्याचं रॅशनलायझेशन केलंय. दाखवतो. A/2√2 ही आरची किंमत याला. त्याला √2 न मल्टिप्लाय करा, डिव्हाईड करा. √2 इंटू √2 2 2 2 जा 4. √2a/4. √2a/4. पण हे असं लक्षात ठेवा. की आता समजून प्रयत्न करा. लास्टचा प्रश्न या टॉपिकमध्ये डिफेक्ट्स इन क्रिस्टल लॅटिस IMP इम्पोर्टंट आहे. आता तुम्हाला कळालं असेल, की क्रॅश कोर्सचं प्रमोशन तर मी केलंय. काहींना राग येतो, पण प्लीज मला ही गोष्ट जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवायची आहे. भीती आहे मुलात मनांच्या. मी वेळ उरलाय. पण या गोष्टी ना अशा आहेत बरं का बाळांनो, की गाईडन्स शिवाय होत नाहीये. हां, मोठे-मोठे ऑफलाईन क्लासेस आहेत. त्यांचा रिझल्ट पण नो डाउट छान आहे. ओके. ऑल इंडिया रँक किंवा सगळ्या गोष्टी ते बॅनर हे सगळं बघितलंय मी. ऑब्व्हियसली रिझल्ट छान असतो. क्लासेसला नावं ठेवायला नको. पण आपण कुठेतरी कमी पडतोय. हिम्मत होत नाहीये ऑफलाईनमध्ये विचारण्याची. नाही होत. रिअॅलिटीमध्ये नाही होत. कसं विचारू? पण मला अतिशय आनंद होतोय. एका मुलीचं नाव ठीक आहे, नाव नको कोणाचं घ्यायला. पण तो स्टुडंट आहे माझ्याकडे क्रॅश कोर्समध्ये. छोटे-छोटे डाउट्स विचारतो आणि एवढा खुश आहे ना, पहाटे 5 वाजल्यापासून डाउट्स सुरू असतात. एकदम बारके डाउट. हे असं का केलं? ह्या स्टेपमध्ये हे काय केलं? ते कसं केलं? आणि मला जाणवतोय त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय मला आणि हा आनंद मला सगळ्या मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे. तणावात आहेत मुलं आणि हा तणाव दूर करायचा आहे. मदत तुमची हवी आहे. मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर व्हायला पाहिजे. लाइक, सबस्क्राईब तर केलेच तुम्ही. कमेंट करा. YouTube अल्गोरिदम मला जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपोआप पोहोचवेल. ऑल द बेस्ट.